वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिलचे अध्यक्ष सीए सौरभ अजमेरा यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांच्या टीमने मंगळवारी अहिल्यानगर शाखेला वार्षिक भेट दिली. ICAI भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत विकसित भारत 2047, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीन आयकर कायदा GST आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सीए सौरभ अजमेरा, सीए रिकिन पटेल, सीए बिशन शाह, सीए राकेश शाह, सीए राजेश अग्रवाल, सीए जयेश काला, सीए अभय कुमार कटारिया, सीए महेश तिवारी, सीए महेश भळगट, सीए सुनंदा रच्चा, सीए काजोल चंदे आणि सीए प्रसाद पुराणिक उपस्थित होते. यावेळी बोलताना सीए सौरभ अजमेरा यांनी विकसित भारताच्या निर्मितीत चार्टर्ड अकाउंटंटचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. बदलत्या आर्थिक व्यवस्थेनुसार स्वतःला अद्ययावत ठेवण्यासाठी विविध ज्ञानवर्धक उपक्रम राबविले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच 4 व 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या प्रादेशिक परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. अहिल्यानगर शाखेचे अध्यक्ष सीए अभय कुमार कटारिया यांनी मागील 160 दिवसात 161 उपक्रम राबविल्याची माहिती दिली. उद्योग क्षेत्राशी समन्वय, कौशल्य प्रशिक्षण, अकाउंट्स म्युझियमचे उद्घाटन, नव्याने पात्र ठरलेल्या चार्टर्ड अकाउंटंट्स व ज्येष्ठ सदस्यांचा सत्कार तसेच आयकर व GST कार्यालयांना भेट देऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नमस्कार, मैं सीए सौरभ अजमेरा, चेयरमैन वेस्टर्न इंडिया रीजनल काउंसिल। आज मेरी पूरी टीम के साथ हमारी अहिल्यानगर ब्रांच के हम वार्षिक विजिट पे आए हैं और आज हम यहाँ पे हमारे जो उपलब्धियां हैं इस साल की वो भी हमारे मेंबर्स के सामने हम डिस्कस कर रहे हैं और हमारी ब्रांच का जो एक्टिविटी है उसको भी हम आज देख रहे हैं। काफी अच्छा काम अहिल्यानगर ब्रांच ने इस साल किया है और देश को किस तरह से हम विकसित भारत बनने में हम सहयोग कर सकते हैं उसके लिए हम काफी डिस्कशन कर रहे हैं, चाहे AI हो, न्यू इनकम टैक्स एक्ट हो, GST हो और जो भी हमारे प्रोफेशन से रिलेटेड जो टॉपिक है उस पर हम रेगुलरली नॉलेज शेयरिंग कर रहे हैं so that we can contribute for the partner in nation building and we can contribute for विकसित भारत, जो हमारा एक मूल रूप है जिसके माध्यम से हम देश सेवा में बिलीव करते हैं। और आज काफी सारे जो नए चेंजेस आ रहे हैं प्रोफेशन में AI की वजह से या न्यू इनकम टैक्स एक्ट की वजह से, उनको लेकर भी हमने काफी अच्छा डिस्कशन यहाँ पे किया है और कैसे हम अपने आप को अपग्रेड कर कर हमारे प्रोफेशन में और मजबूत हो सकते हैं और देश सेवा में काम कर सकते हैं, उसके लिए लगातार हम संगोष्ठी कर रहे हैं। हमारा वेस्टर्न इंडिया रीजनल काउंसिल का जो सबसे बड़ा कार्यक्रम है वो 4 और 5 दिसंबर को रीजनल कॉन्फ्रेंस जियो कन्वेंशन सेंटर में हम आयोजित कर रहे हैं। वहां पे 3000 से ज्यादा सीए एक साथ मिलकर एक संगोष्ठी है उसमें पार्टिसिपेट करेंगे और मैं चाहूंगा कि हमारे नगर से भी हमारे मैक्सिमम सीए उसमें पार्टिसिपेट करें और एक देश सेवा का जो काम हमने हमारे जिम्मे लिया है उसको हम जरूर पूरा करेंगे और विकसित भारत के निर्माण में हम हमेशा सहयोग करेंगे, ऐसी हमारी आशा। नमस्कार, मी सीए अभय कटारिया, अहिल्यानगर शाखेचा चेअरमन। आज WRC ची पूर्ण टीम, सौरभ अजमेरा सर, WRC चे चेअरमन तसंच इतर पदाधिकारी यांची आज व्हिजिट आहे। मला सांगायला खूप आनंद होतो की मागील 160 दिवसामध्ये WRC ने 161 कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे आणि आजचा त्यांचा हा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये सर्वप्रथम आज आम्ही नगरची जी इंडस्ट्रियल असोसिएशन आहेत, आम्ही असेल, इंडस्ट्रियल इस्टेट आहे, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स आहे, तर यांच्यासोबत आम्ही इंडस्ट्री करता काय करू शकतो याचं आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि जे काही सेमी स्किल्ड वर्कर आहेत त्यांना कसं ट्रेनिंग देता येईल आणि इंडस्ट्री करता त्याचा कसा उपयोग होईल या दृष्टीने आम्ही चर्चा करून एक कार्यक्रम ठरवलेला आहे त्यांच्यासोबत। त्यानंतर आज इन्स्टिट्यूटमध्ये जे काही सीए पासआउट मुलं आहेत त्यांचं अभिनंदन तसंच सिनियर मेंबरचे जे आहे त्यांचं पण एक सन्मान आयोजित केला आहे। मला सांगायला आनंद होतो, आज रामकृष्ण जी आपला हायस्कूल आहे तिथं आपण एक अकाउंट्स म्युझियमचं उद्घाटन सरांच्या हस्ते करतोय आणि त्याचा पर्पज आहे की जे अकाउंटचं जे इव्होल्युशन झालंय तर ती त्याची सुरुवातीपासून उत्पत्ती ते आजपर्यंत जे आपण म्हणतो अकाउंटिंग हे कसं उदयास आलं ह्याचं आपण करतोय। त्यानंतर आम्ही इन्कम टॅक्स आणि जे काही GST याचे एक्सटेंडेड हँड्स म्हणतो तर त्या ऑफिसेसला पण आमची व्हिजिट आहे आणि त्याच्यामध्ये कर संकलन कसं वाढवता येईल तसंच जे काय आमचे करदाते आहेत आणि चार्टर्ड अकाउंटंट यांच्या काय अडीअडचणी आहे तर त्या सुद्धा तिथपर्यंत पोहोचवणं आणि सरांनी जसं सांगितलं विकसित भारत 2047 तर याच्या निर्माणामध्ये आम्ही गव्हर्नमेंटला कशी मदत करू शकतो या दृष्टीने आमचं नियोजन आहे।